त्यातच पावसाबद्दलच्या घडामोडी जाणून घ्यायच्या झाल्या तर गडचिरोलीमध्ये काय घडते बघा। गडचिरोलीमध्ये पावसाने तिथं जोरदार झोडपलेल्या गडचिरोलीला मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीवरील आंतरराज्य पुलाला जोडणारा रस्ता वाहून गेला। सिरोंचा ते कालेश्वर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील पूल वाहून गेलेला आहे आणि यामुळे सिरोंचाकडून वारंगल हैदराबादकडे जाणारा वाहतुकीचा संपर्क पूर्णतः तुटला। इथल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो। त्याची दृश्य आपण बघतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवरती आपण बघताय कशा प्रकारे म्हणजे पाण्याचा प्रवाह किती वेगाने आणि किती जबरदस्त आहे की हा मार्गच जो आहे तो वाहून गेला आहे। हा पूल जो आहे तो मधोमध खंडित झाल्याचा आपण बघतोय। याविषयी आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। महेश, काय तपशील याबद्दल? विशाल, गेल्या 3 दिवसापासून सिरोंचा तालुक्याला अक्षरशः पुराचा वेढा पडलेला आहे। पाऊस धोधो कोसळत आहे आणि गोदावरी प्राणहिता नद्यांना पूर आलेला आहे। 20 गावे पाण्याखाली आहेत। सिरोंचाचा अर्धा भाग पाण्याखाली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोदावरी नदी ही महाराष्ट्रातला प्रवास गोदावरीचा सिरोंचा जवळ संपतो आणि इथं या नदीवर हा जो मोठा पूल, आंतरराज्य पूल 1.5 ते 2 किलोमीटर लांबीचा बांधण्यात आलेला आहे। तर त्या ठिकाणी गोदावरीची तीव्रता इतकी मोठी होती की काल 109 मीटरवर गोदावरी होती। देशातली सगळ्यात उंचीवर असलेली म्हणजे कालची नोंद असं म्हणता येईल। आणि त्या नदीचा जो प्रवाह होता त्या प्रवाहामुळे या पुलाला रस्त्याशी जोडणारा हा जो अप्रोच आहे, हा अप्रोच पूर्ण वाहून गेलाय काल संध्याकाळी। म्हणजे किती मोठ्या प्रमाणात पाण्याची तीव्रता असेल याच्यावरून आपण कल्पना करू शकतो। हा मार्ग सिरोंचा तालुक्याला तेलंगणाशी, हैदराबादशी, वारंगलशी जोडणारा आहे आणि नॅशनल हायवे मधला हा रस्ता आहे। त्यामुळे हा मार्ग आता पूर्ण बंद पडलेला आहे। आता या भागात सिरोंचाची अवस्था अशी आहे की सिरोंचाचे नागरिक गडचिरोली आणि इकडे चंद्रपूरला जाऊ शकत नाही आणि इकडे तेलंगणाला जाण्यासाठी हा एक मोठा पर्याय होता, मात्र हा आता बंद पडलेला। आता हा दुरुस्त होईल पाणी ओसरल्यानंतर। त्यामुळे 1 ते 2 दिवस नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे। पाऊस आता थांबलेला आहे, मात्र वरून आणखी पाणी सोडू नये म्हणजे झालं। पाणी जर सोडण्यात नाही आलं तर परिस्थिती सामान्य होऊ शकते। प्रशासनाने या मार्गावर प्रवास करू नये असे आवाहन केलेले आहे। त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत, पोलीस तिथे तैनात आहेत। विशाल, धन्यवाद महेश या सगळ्या तपशिलाबद्दल। तर ही दृश्य बरंच काही सांगून जात आहेत आणि या दृश्यांवरून लक्षात येते की पुराचं पाणी, पडणारा पाऊस यामुळे अक्षरशः 2 राज्यांना जोडणारा हा जो आंतरराज्य रस्ता आहे, पूल आहे, त्याचा काही भाग म्हणजे मधोमध असणारा भाग जो आहे तो अक्षरशः खचला आणि वाहून गेला। सिरोंचा कालेश्वर रोड